झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. दिगंबरा आवडलं ना आईस्क्रीम? थांबो परी, घे घे अजून घे. खा खा. या वर्ल्ड कपला डबल्स खूप खाल्ला त्याच्यानंतर आत्ताच. कामच असं केलं तर तुम्ही. सॉरी, खा खा. मला बी तुमचा अभिमानच वाटतोय. अहो नाही नाही म्हणा ना. मांजराने कितीही डोळे मिटून दूध प्यायलं ना तरी सगळ्या जगाला कळतं. माऊ अगो काय वल्लरी. भाऊ काय तू म्हणजे काय बोलतेस? अहो काही नाही, मी म्हटलं की तुम्ही कामच असं केलं की मला तुम्ही उगाच मस्करी करू नका माझी. तुम्ही सगळं ऐकलंत बरोबर. अगं काय झालंय की लग्नानंतर पहिल्यांदाच मी असं काहीतरी माझ्याबद्दल कौतुक ऐकतोय ना. तरीच काय अहो. दिग्या लहानपणापासून हुशारच हो अगदी. अगं कमी गुण मिळाले ना तर प्रगती पुस्तकावर यांची सही स्वतःच करायचा. हो काय रे. माई हेच उदाहरण सापडलं तुला? अशी हुशारी होय. नाही माई, पण अजूनही मग ते हुशारच आहे. हा हिशोब करताना अशीच हुशारी दाखवत असतात ते प्रत्येक वेळी. पण तरी मला अभिमान आहे तुमचा. काय मी बाकीच्यांना सगळ्यांना आईस्क्रीम देऊन येते. हो हो पण जा सगळ्यांना सांग आमचा शामराव लग्नासारखं लग्न करायला तयार झालाय. अरे 2 सह्या करून का कुठे लग्न होतं. आता मी मथुला कळवते. हो झटपट रिझर्वेशन कर आणि अमरावती. अरे घना, आज ना दिगंबर भाऊजी राधाला भेटले होते. तेव्हा म्हणाले काहीच नाही म्हणाले. आणि काहीच नाही सांगितलं. हो हो नाही ते कळलंय मला, सगळं कळलंय मला. पण दिग्या काकाबद्दल अजून पण बरंच काही कळलंय मला. ते कळलंय का सगळ्यांना? काय रे घना? आईस्क्रीम? अगे काय नाही गे काकू, गंमत केली. बोलूया आपण. काय हो, काय काय करून ठेवलंयत? दिगंबर आता काळजी करू नकोस. हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार. काय काय आईस्क्रीम. पण माझ्या आयुष्यात आता विघ्न सुरू होणार आहेत.
अरे ये ज्ञाना, आईस्क्रीम खाल्लंस की नाहीस तू? नाही, मी सध्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन करतोय. तरी बे, एक नवीन नवीन शब्द शोधून काढता रे तुम्ही मुलं. अर्थ तरी कळतो का त्याचा तुला? काकू, अर्थापेक्षा ना आचरण महत्वाचं असतं आणि तेच मी करतो. मी नेटवर वाचलं, आपल्या शरीरात ना खूप टॉक्सिक जमा होतं आणि मग चहा कॉफी यामुळे ते वाढतच जातं. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ना, काळजी घेत नाही, ऍक्शन घेत नाही. तसंच पालक म्हणूनही आपण काही ऍक्शन्स घेत नाही. कसं होणार काकू तुमचं? तू काय बोलतोयस ज्ञाना? हा, अरे जरा कळेल असं बोलत जा रे. हा, ती उशी दे जरा इकडे. लोकांना कळत नाही, मग लोक परत परत तुला विचारतात. परत परत तेच तेच सांगायचं कंटाळा येत नाही तुला? नाही येत, कारण माझा सल्ला पटवून द्यायला मला कितीही कष्ट लागले तरी मला चालतात. तर माझा मुद्दा असा आहे, घना दादाकडे तुमचं लक्ष नाहीये. का? आता काय झालं? सामान्यतः लग्न ठरलेले मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात, एकत्र फिरायला जातात, सिनेमा बघतात, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारतात. म्हणजे मी सुद्धा मला गर्लफ्रेंड मिळाल्यानंतर तिच्याशी आंतरराष्ट्रीय राजकारणावर चर्चा नक्कीच करीन. पण इथे मुद्दा माझा नाही, घना दादाचा आहे. हा, मग? आणि माझं घना दादाकडे बरोबर लक्ष आहे. तो ऑफिस संपवून घरी येतो, बाहेर कुठेच जात नाही. रात्री एखाद वेळेस राधा वहिनीला फोन करतो आणि ते दोघं तुमचीच गाराणी करत असतात. रोमॅन्टिक बोलणं नाही, लाजणं नाही, कपल्स सारखं काहीही नाही. तुला काही कळत नाही रे ज्ञाना. अरे घना राधाच्या घरी सुद्धा जाऊन आलाय. मान्य आहे, पण सगळे घरी असताना त्यांचं नातं दृढ व्हावं यासाठी ते काहीच करत नाहीयेत. म्हणजे बघा, माझा असा सल्ला आहे की त्यांनी किमान एक तरी पिक्चर एकत्र बघणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही पालक आहात, पुढचं काय ते तुम्ही ठरवा. तू फोन उचल. तू का आला नाहीस प्रभात? का आला नाहीस तू? इतके दिवस माझ्या मुग्ध मनाशी असे खेळ केलास आणि आता हात मागायच्या वेळेला पाठ फिरवलीस. नाही नाही, मी तुझ्याकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. तू असं का बोलते कुहू? तू माझा सोनचाफा आहे ना. गप्पा बस, काही सोनचाफा बिनचाफा बोलू नकोस मला. तू फसवलंस मला प्रभात, मला फसवलंस तू. हे मी नाही तुला फसवलं, मी आलो होतो. मी तुझ्या बाबांना म्हणालो सुद्धा की आता घना दादाचं लग्न ठरलंय, तर तुम्ही कुहूसाठी मुलगा बघाल ना. तर त्यांनी मारलं की काय तुला? अय्या, तू जखमी आहेस प्रभात? हॉस्पिटलमध्येच? नाही नाही बाबा, असं कसं करू शकतात? छे. अगं नाही ग, यापैकी काहीच झालं नाही. खरं तर मी माझ्या मनाची तयारी केली होती, पण काहीच झालं नाही. मी जेव्हा त्यांना बोललो ना की कुहूचं तुम्ही लग्न करणार नाही आहेत का, तर ते चक्क हसले माझ्यावर. आय डाऊट कुहू त्यांना वाटलं असेल की मी जोक मारतोय. सॉरी माझा शोनू, मी खूप बोलले तुला प्रभात, सॉरी. पण ऐक ना, मी म्हातारी होईपर्यंत लहानच आहे असं वाटलं तर माझ्या घरच्यांना. हे नाही, असं झालं तर आपलं लग्नच होणार नाही. हे कुहू, हे बघ, तू तुझ्या बाबांना पटवून द्यायला पाहिजेस की तू आता लहान नाही राहिलीस. हो, बरोबर आहे तुझं प्रभात. नाही, मी ना आता घरच्यांना जाणीवच करून देते की मी अजिबात लहान नाहीये. मी मोठी झाले आता, बघच तू ठरलं. हा, येस कुहू, बी स्ट्रॉंग, बी ब्रेव्ह. तू तुझ्या आईला पटवून दे की तू आता लहान नाहीयेस. बाय. या मदतीला या आमच्या. आई, आई, तुझी मुलगी मोठी झाली. वा, बरं झालं बाई मला सांगितलंस ते. मला माहितीच नव्हतं माझी मुलगी मोठी झालीये.
घरातल्या कळीचा असा टपोरा गुलाब झालाय, पण घरच्यांची नजर फक्त काटेच शोधते ना. अगं बाई, आपल्या घरी फुलझाडं आहेत का ग? सगळ्या कुंड्यांमुळे मेले ते निवडुंगच आहेत. आई, अगं काय आहे? आई, मी मोठी झाली, पण हीच मोठी झालीये. गाडीची अक्कल नाही अजून घोडीला माझ्या. मला का सापडत नाहीये? एक दिवशी अचानक रात्री राधाकडे गेला होता. सकाळी परत आला. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घना, इकडेच ये रे जरा. अरे ऐकलंस का? डबा इकडूनच घेऊन जा. आई इतका नाही, तुम्ही इतक्या नका ना हाका मारू त्याला. का त्याच्या लक्षात येईल. अगं बाई, इथे आलाच नाही तर ए आई कुठे? किचन मध्ये? हो, इकडे तू जरा ये. नाही बस ना, बस आहे जरा. बस बस बस. चहा देते तुला, गरम गरम केला. आई मला चहा नको आहे. बस चहा पिऊन जा. बस बस. वहिनी, हा, अग्निपथ 4:30चा शो. 4:30चा कसा जमेल? उशिराचा कुठला आहे का बघ जरा. हा हा. वहिनी लवकर या. बघा हा मस्त आहे. कुठला? एक मैं और एक तू. कितीचा आहे? हा बघा, हा 6:45 रात्री 8:30 आणि 9:45. हा. क्या बात आहे. काळे कुटुंबीय सिनेमाला जात आहेत. गुड. अरे गधड्या, आम्ही कशाला जाऊ सिनेमाला? मग लग्न कुणाचं ठरलंय, साखरपुडा कुणाचा झाला, मग आता पुढे पुढे काय? अरे आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन कधीतरी कॅन्डल लाईट डिनरला जायचं असतं, कधीतरी तिला घेऊन सिनेमाला जायचं असतं, कधीतरी छान गजरा आणायचा असतं. अगं मस्त काय, राधा आणि गजरा. अगं बाई, हो, राधा गजरा नसेल माळत, पण सिनेमाला तर जायला आवडेल तिला. तेव्हा तुम्ही दोघांनी आज सिनेमाला जायचंय, आणि हा सगळ्या काळे कुटुंबाचा निर्णय. आणि तो मला अमान्य आहे. अरे मी काय करायचं हे सगळं कसं रे तुम्ही लोक ठरवणार? माझं मला काहीतरी ठरवू दे ना. आणि किती ऑकवर्ड आहे की मी राधाला घेऊन सिनेमा बघायला जायचं. काय विचारू मी तिला, राधा सिनेमाला येतेस काय? हो का, इट्स सो ऑकवर्ड. ए लिसन, काय ऑकवर्ड रे? तू तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन पिक्चरला जाणार आहेस, रस्त्यावरच्या मुलीला नाही विचारणार आहेस येतेस का पिक्चरला म्हणून. हा, अगं पण काकू असं कुठे लिहून ठेवलंय का की लग्न ठरल्यावर नवरा बायकोनी एकत्र सिनेमाला जायलाच पाहिजे? राजा, सगळं कसं समजवायचं रे तुला? हा? आता तुमच्या दोघातलं शेअरिंग वाढायला हवं. म्हणजे कसं एकमेकांना वेळ द्यायला हवा तुम्ही. तू तिला समजून घ्यायचंस, तिने तुला समजून घ्यायचं. उभं आयुष्य काढायचं ना तुम्हाला एकत्र. मग एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करा रे. त्याची काही गरज नाही. का? का काही वेगळं कारण आहे? काय काय वेगळं कारण असेल आता आई? तुम्हाला काय माहिती? या पिढीचं तर काही कळतच नाही मला. म्हणजे समजून बिमजून घेण्याची गरजच वाटत नाही बहुतेक यांना. म्हणजे काय वहिनी? म्हणजे काय रे घना? अगं काही नाही ग, जाऊ दे. नाही ना, आता सांग, सगळं सविस्तर सांग तिला. आई सांगते हा काकू. सांगते की. या मुलांचं मला काही कळतच नाही. काय ऐकतोयस? दिगंबरनी सांगितलं मला सगळं.
हे दोघं शॉपिंगला गेले होते तर हा गेला स्कूटरवरनं आणि राधा गेली रिक्षाने. काय रे? एकीकडे असं वागतात आणि दुसरीकडे अय्या काय? दुसरीकडे काय? काय रे घना? आता सांगणार ती आई. हा. एक दिवशी अचानक रात्री राधाकडे गेला होता. सकाळी परत आला. आई म्हणजे बाकीचे होते तेव्हा सगळे घरात. मग तिला सांग. अगं, बाकीचे होते ग घरात. आत्या राधाचे पप्पा सगळे होते. पण हे असलं वागणं म्हणजे नेमकं काय समजायचं ते कळतच नाही. ए सुप्रिया, तुम्ही काहीही अर्थ काढू नका. पिक्चरला जायचं ना, मी जातो. कोणत्या पिक्चरला जाऊ? कुठला बघशील? हा बघ मी काय म्हण. अगं ए, तेवढं तरी मला ठरवू द्या. जाशील ना नक्की? तुम्ही संध्याकाळी कन्फर्मेशन साठी राधाला फोन करून विचारा. हा, आधी संध्याकाळी कशाला, आत्ताच फोन करूया ना. आणि आम्ही कशाला, तू फोन कर आत्ताच लगेच. आणि संध्याकाळचं कन्फर्म कर. माझा ना सासूरवास चालू आहे या घरात. हॅलो. अरे हा, ऐक राधा, नको आपल्याला. पण सिनेमा कसा होता, कशावर होता? हिरो आठवतोय का? आणि हिरोईन कोण होती? राधे गब्बू कसा होता सिनेमा? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा घनश्याम बोल. काय? सिनेमाला जाऊया का? हॅलो, एक मिनिट, मी राधा बोलतेय. तू मलाच लावलास ना फोन? तू मला विचारतोयस का सिनेमाला जाऊया का? बरं आहेस ना तू? एक तर मला असे अचानक केलेले प्लॅन्स आवडत नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला कामं आहेत ऑफिसमध्ये. सोनवणे साहेब, आमच्या राधाला अर्धा दिवस सुट्टी हवी आहे आज. तिला गणाबरोबर सिनेमाला जायचं. मी 5 मिनिटात फोन करते तुला. मिळेल ना सुट्टी? हो, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय? काय जायचं म्हणजे जायचं. अहो पप्पा, काही प्लॅन नाही, काही नाही, असं अचानक उठायचं आणि जायचं. हे बघा, सिनेमाला जाण्यासाठी पंचवार्षिक योजनेमध्ये तरतूद करावी लागत नाही राधा. अहो पण मला काम आहेत ऑफिसमध्ये. कामं काय आयुष्यभराची आहेतच ग. हे जे दिवस आहेत ना, हे दिवस पुन्हा आयुष्यात येणार नाहीत कधी. गुलाबी सोनेरी दिवस असतात हे लग्न आधीचे दिवस. एकत्र नाटक सिनेमाला जाणं, निरुद्देश रस्त्यावरनं भटकणं. आयुष्य एकत्र जगताना, संसार करताना शिदोरी असते ना आपल्या बरोबर, ती ह्या दिवसांची असते. अहो पण हे दिवस जे आहेत, हे दिवस प्रेम करायला शिकवतात, जगायला शिकवतात. तेव्हा तर जायचं. ऑफिसचा काही प्रॉब्लेम नाही. सोनवणे साहेबांनी परवानगी दिलेली आहे. हा घनश्याम, काय म्हणालास? किती वाजताचा शो आहे? दमलास ना? 17 कार्यालय बघितले रे मी आणि महेश्वरांनी मिळून. मी पण थकलो. अरे हा आकडा ऐकून थकलो. म्हणजे जेवढ्या मुली घनानी नाकारल्या तेवढी तुम्ही कार्यालय बघू नका. हा. नाही, आम्ही 3 शॉर्टलिस्ट केलेत आता. हा, फक्त दादाला विचारतो आणि फायनल करूया. वा वा, येस. अरे आला, सिनेमा बघून आलेला आहे. तो दिसतोच खुश. ए, सिनेमा बघितला का? असं काय विचारतोस तू? नाही, तू आता गेला होता म्हणजे थिएटरला गेला असेलच ना. तिकीटही काढली असती. पण सिनेमा कसा होता, कशावर होता? हिरो आठवतोय का? आणि हिरोईन कोण होती? हे कळलं का, हे महत्वाचं. घना, तू नक्की गेला होतास ना सिनेमाला?
अरे गेलो होतो रे, मस्त धमाल सिनेमा आहे, फुल ऑन एंटरटेनमेंट, फुल टाइमपास, फुल कॉमेडी. नक्की बघा. राधे गब्बू कसा होता सिनेमा? गोळी आहे गोळी? डोकं दुखतंय माझं, थांबण्याकरता गोळी आहे का? अगो बाई, का ग? म्हणजे शेवटी तुम्ही सिनेमा बघितलातच नाही? अगं सिनेमा बघितला ते त्याकरताच गेले होते ना मी. ए शोनू, कसा होता सिनेमा? घाणेरडा होता खूप. अगं खरंच बोर होता, खूप रडारड, मेलोड्रामा, लाऊड म्युझिक, घाणेरडा सिनेमा होता. गोळी सापडली तर दे मला प्लीज. त्या लब्बा, माझ्यापासून लपवतेस काय? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.